नमस्कार. सहकारी बँकांसाठी मार्च महिना म्हणजे खरं तर वर्षातली सगळ्यात मोठी परीक्षाच असते. आणि ही परीक्षा उत्तम मार्कांनी पास कशी व्हायची यासाठी आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे बँकिंग तज्ज्ञ आणि AI अभ्यासक श्रीकांत कोंडवाई एकनाथराव जाधव यांच्या सखोल विश्लेषणातून. चला तर मग समजून घेऊया की हे मार्च अखेरचं कामकाज प्रभावीपणे कसं हाताळायचं. आपण नेहमी म्हणतो 31 मार्चची डेडलाईन, पण एका सहकारी बँकेसाठी ही केवळ एक तारीख नाहीये. ही तर एक प्रकारची लिटमस टेस्ट आहे. बँकेचं आर्थिक आरोग्य कसं आहे, प्रशासन किती पारदर्शक आहे, या सगळ्यांची खरी कसोटी याच दिवशी लागते. पण प्रश्न हा आहे की ही तारीख इतकी महत्वाची का आहे? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ह्या संपूर्ण विश्लेषणाला आपण 5 महत्वाच्या भागांमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात आधी मार्च अखेरचं महत्त्व आणि त्यातली आव्हानं काय आहेत ते बघू. मग मोर्चा वळूया कर्ज व्यवस्थापनाकडे. त्यानंतर नियमांचं पालन, गुंतवणूक आणि अंतर्गत नियंत्रण. आणि शेवटी लेखापरीक्षणाची तयारी कशी करायची यावर बोलू. एका अर्थी तज्ज्ञांनी तयार केलेला एक स्पष्ट रोडमॅपच आहे. चला तर मग सुरुवात करूया अगदी पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत भागापासून. मार्च अखेरच्या कामाला इतकं महत्त्व का दिलं जातं हे समजून घेतल्याशिवाय पुढच्या तयारीला काहीच अर्थ नाही, नाही का? बरं, विचार करा. मार्च एंडच्या कामात एक छोटीशी जरी चूक झाली तर त्याचे परिणाम किती मोठे असू शकतात. याचा थेट परिणाम होतो तो स्टॅच्युटरी ऑडिटवर. म्हणजे बँकेचे फायनान्शियल रिपोर्ट चुकीचे दिसू शकतात. आणि हे प्रकरण फक्त बँकेपुरतं मर्यादित नाही राहत. याची झळ थेट डिरेक्टर आणि बोर्डाच्या कायदेशीर जबाबदारीपर्यंत पोचते. त्यात भर म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम यांसारख्या कायद्यांचं पालन तर बंधनकारक आहेच. त्यामुळे साहजिकच आहे या काळात कामाचा स्ट्रेस आणि महत्त्व दोन्ही एकदम शिगेला पोचलेलं असतं. आता येऊया सहकारी बँकेच्या कामकाजाच्या अगदी केंद्रस्थानी. कर्ज व्यवस्थापन. हे फक्त मोठं क्षेत्र नाही तर सर्वाधिक जोखीम असलेलं आणि खरं तर बँकेच्या कामगिरीचा कणा असलेलं क्षेत्र आहे. इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे. संचालकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जांमध्ये पारदर्शकता ठेवणं ही काही ऐच्छिक गोष्ट नाहीये. हा एक कडक कायदा आहे. बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या कलम 20 आणि 20A नुसार हे बंधनकारकच आहे आणि त्यात कोणतीही सूट नाही. म्हणूनच मार्च अखेरीस प्रत्येक कर्ज खात्याची कसून तपासणी करणं खूप गरजेचं होऊन बसतं. बँकेच्या ठरलेल्या पॉलिसीनुसार कर्ज दिलंय का? मॉर्गेज, इन्शुरन्स, व्हॅल्युएशन सगळी कागदपत्र व्यवस्थित आहेत का हे तर पाहावंच लागतं. पण सगळ्यात जास्त कर्ज घेतलेल्या टॉप 20 खात्यांवर विशेष लक्ष ठेवावं लागतं. कारण इथेच कॉन्सन्ट्रेशन रिस्क म्हणजे एकाच ठिकाणी सगळी जोखीम एकवटण्याचा धोका असतो. आणि कर्ज मंजुरीचे अधिकार पाळले गेलेत की नाही हे तपासणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कर्ज व्यवस्थापनामध्ये सगळ्यात जास्त ऐकला जाणारा शब्द म्हणजे NPA म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ॲसेट. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या कर्ज खात्यावर 90 दिवसांपेक्षा जास्त काळ हप्ता किंवा व्याज थकलेला आहे ते खातं NPA म्हणून ओळखलं जातं. आणि हे NPA वर्गीकरण इथेच थांबत नाही. एक चांगलं कर्ज खातं म्हणजे स्टँडर्ड ॲसेट जेव्हा थकीत व्हायला लागतं तेव्हा ते आधी सबस्टँडर्ड, मग डाऊटफुल आणि शेवटी लॉस ॲसेट बनतं. ही एक प्रकारे धोक्याची शिडीच आहे आणि बँकेच्या आर्थिक आरोग्यासाठी प्रत्येक पायरीवर बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, एखादं खातं NPA झालं की कायद्यानुसार 3 गोष्टी करणं कंपल्सरी आहे. पहिली, त्याची अचूक ओळख पटवणं. दुसरी, त्या खात्यावर जमा केलेलं पण प्रत्यक्षात न मिळालेलं व्याज परत फिरवणं, ज्याला इंटरेस्ट रिव्हर्सल म्हणतात. आणि तिसरी, भविष्यातल्या नुकसानीसाठी पुरेशी तरतूद करणं. या 3 क्रियांमुळेच बँकेचा ताळेबंद फुगलेला न दिसता तिची खरीखुरी आर्थिक स्थिती समोर येते. कर्ज व्यवस्थापना इतकंच महत्त्वाचं आहे इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करणं. तर आता आपलं लक्ष असेल ठेवी आणि ग्राहक पडताळणी म्हणजेच KYC सारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर. आजच्या काळात KYC आणि अँटी मनी लॉन्ड्रिंगचे नियम खूपच कडक झाले आहेत. त्यामुळेच मार्च अखेरीस बँकेतली सगळी हाय रिस्क खाती पुन्हा एकदा तपासणं खूप गरजेचं आहे. यातून हे निश्चित करता येतं की बँकेचा वापर कोणत्याही गैरप्रकारांसाठी होत नाहीये. सोबतच पॅन आधार लिंकिंग आणि कोणत्याही संशयास्पद व्यवहारावर नजर ठेवून तो रिपोर्ट करणं हे सुद्धा बंधनकारक आहे.
बँकेची मालमत्ता आणि व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी एक मजबूत इंटर्नल कंट्रोल सिस्टम असणं खूप आवश्यक आहे. या चौथ्या भागात आपण याच अंतर्गत नियंत्रणावर आणि गुंतवणुकीच्या नियमांवर एक नजर टाकूया. यासाठी 4 मुख्य पायऱ्या आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष रोख रकमेची मोजणी, दुसरी स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेची तपासणी, तिसरी कम्प्युटर सिस्टम आणि त्याचे ॲक्सेस कंट्रोल तपासणे, आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे SLR आणि गुंतवणुकीच्या नियमांचा पालन होतंय की नाही हे पाहणे. ही अंतर्गत सुरक्षा म्हणजे बँकेचा कणाच आहे. आणि आता आपण आलो आहोत या प्रक्रियेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. यात आपण पाहणार आहोत की वैधानिक लेखापरीक्षणाची तयारी कशी करायची आणि शेवटच्या क्षणी विंडो ड्रेसिंगसारख्या धोक्यांपासून बँकेला कसं दूर ठेवायचं. आता एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे बँकेची खरी आर्थिक स्थिती आणि विंडो ड्रेसिंग यातला फरक ओळखणं. आता हे विंडो ड्रेसिंग म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची धूळफेक आहे. म्हणजे बघा, तात्पुरत्या ठेवी आणून ठेवी वाढल्याचं दाखवायचं, NPA लपवायचे किंवा अगदी मागच्या तारखेच्या नोंदी करून सगळं आलबेल दाखवायचा प्रयत्न करायचा. पण एक लक्षात घ्या, या प्रकारामुळे बँकेची विश्वासार्हता अक्षरशः धुळीला मिळते. लेखापरीक्षणाची तयारी म्हणजे केवळ कागदपत्र गोळा करणं नव्हे. यात प्रत्येक कर्ज फाईल पूर्ण आणि व्यवस्थित आहे की नाही हे तपासण्यापासून ते सगळ्या आर्थिक नोंदी अपडेट करण्यापर्यंत सर्व काही येतं. आणि विशेषतः मागच्या ऑडिटमध्ये काढलेल्या आक्षेपांवर काय कारवाई केली याचा एक अहवाल तयार ठेवणं खूप महत्त्वाचे, कारण यातून बँकेची सुधारणा करण्याची वृत्ती दिसून येते. आणि हे सगळं श्रीकांत जाधव यांच्या या एका वाक्यात उत्तम प्रकारे स्पष्ट होतं. ते म्हणतात, मार्च अखेरचं काम हे केवळ लेखापरीक्षणासाठी नाही, तर ते बँकेच्या पारदर्शकतेचा, विश्वासार्हतेचा आणि दीर्घकालीन स्थिरतेचा पाया आहे. हे फक्त एक काम नाही, तर ही एक जबाबदारी आहे. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो, भविष्यातील विश्वासाचा प्रचंड भार पेलण्यासाठी प्रत्येक सहकारी बँकेचा पाया खरोखरच पुरेसा मजबूत आहे का? यावरच विचार करणं हे या संपूर्ण प्रक्रियेचं खरं सार आहे.